निसर्गाकडून प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते. पिकलेलं पान हे गळून पडणारच आणि या गळून पडलेल्या पानानंतर नवीन पालवी ही नेहमीच फुटणार. ही पालवी जर फुटू दिली, या पालवीला जर बहरू दिलं तर अशी छानशी कळी तयार होणार. या तयार झालेल्या कळीला जर योग्य वेळ, योग्य वातावरण दिलं तर या कळीचं सुंदर असं फूल तयार होणार. आणि हेच फूल दोन ठिकाणी जाऊ शकतं बरं का. म्हणजे जर यशस्वी झालं तर ते ईश्वराच्या चरणांवरती अर्पण केलं जाईल, आणि जर त्याला योग्य वातावरण मिळालं नाही तर मात्र हे फूल उन्मळून पडू शकतं बरं का. म्हणूनच योग्य वातावरण, योग्य खत, पाणी, ऊन, सूर्यप्रकाश जे जे या फुलांना बहरण्यासाठी हवं असतं की नाही, ते निसर्ग पुरवत असतो. आणि हे फूल परमेश्वराच्या चरणी जाईल, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हारामध्ये जाईल, की असंच उन्मळून खाली पडेल, हे मात्र संपूर्ण नियतीच्या हातात असतं बरं का. आणि यालाच तर आपण म्हणतो परमेश्वराची अगाध किमया, म्हणजे नियतीचा खेळ. असाच खेळ आपण आपल्या आयुष्यामध्ये पण खेळतोय बरं का. म्हणूनच जर संकट आली तर मात्र हारून न जाता जिद्दीनं पुन्हा पुन्हा उन्मळून पडलं तरी पुन्हा पुन्हा उभं राहणं आणि स्वतःला योग्य वातावरण निर्माण करून देणं, ही जशी निसर्गाची जबाबदारी आहे तशीच ती आपली स्वतःची सुद्धा आहे बरं का.